हॅलो फ्रेंड्स, मी अश्विनी. नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे. आज आहे पौर्णिमा, बुध पौर्णिमा, परत शुक्रवार. आणि घरचं तर सकाळचं सगळं कामं आवरलेत ऑलमोस्ट. आता वाजत आहेत 11:30 वाजत आहेत. सगळा स्वयंपाक वगैरे आवरला आहे. आता थोडंसं बाकीची चिल्लर गोष्टी आहेत. पहिला माझी पूजा दाखवते. आजची पूजा बघून घ्या. हे बघा, अशी केलेली आहे आज पूजा. आज आहे पौर्णिमा, शुक्रवार आणि पूजा. होते मटकीची भाजी आणि भाकरीचा नाश्ता झाला सकाळी. म्हणजे असाच नाश्ता बनवते मी, पोहे उपीट असं काही जास्त करायला जात नाही. असं भाकरी भाजीचा नाश्ता असतो, कारण की मिस्टर एकदा खाऊन गेले तर 3 वाजतात कधी कधी घरी यायला. आणि हे असलं खाल्लं की जरा पोट व्यवस्थित राहतं. ऊन खूप आहे आणि असं वाळलं वगैरे काय खायला घातलं तर ते पचत नाही आणि पोटाला पण लागत नाही. मग हे अशा टायमाला तांदळाची भाकरी केली होती मस्त अशी, आणि मटकीचं असं उसळ केलं होतं. मटकी म्हणजे मोड काढली होती आणि त्याचं उसळ केलं होतं. आता ते असा आता आहे किचनमध्ये. आणि हे पाठीमागं माझं रॅक आहे किचनचं. रोज असं थोडंसं तर पुसून घ्यावं लागतं, कारण की रोडवरती घर असल्यामुळं गाड्या खूप जातात आणि माती खूप येते घरामध्ये. अशी धूळ येते बारीक कण असल्यासारखं. म्हटलं थोडंसं पुसत राहिलं की जरा स्वच्छ वाटतं. असं जरासं पुसून घेत असते दरवेळेला. थोडं थोडं कामं करत असते. घरचं किती पण करा, कमीच असतं आपलं, चालेल असतं. आणि ही आहे माझ्या किचनच्या समोरची खिडकी. आणि असं खिडकीमध्ये ना मी अशी छान छान अशी झाडं लावली. असं म्हणजे हे ग्लासमध्ये हे इनोची बॉटल, असं एक प्लॅस्टिकची बॉटल, आणि इथं एक ग्लास, आणि इथं हे एक मी असं छान सुंदर असं एक हे बनवलं होतं. बाटलीला डिझाईन केले, त्याच्यामध्ये मनी प्लांट. ही समोरची खिडकी आहे, माझ्या किचनच्या समोर असं खिडकी आहे ती. त्याच्यावरती मी इतकं सगळं असं डेकोरेट केले. छान वाटते सकाळचं किचनमध्ये हे सगळं इतकं ग्रीन ग्रीन, आणि मी किचनमध्ये खरंच सुंदर असं वाटत असतं हे सगळं बघून. मी ना तुम्हाला माझी पिल्ली दाखवते. खूप दिवस झाला त्यांना पण दाखवायचं होतं मला व्हिडिओमध्ये. खरं मला वेळ मिळत नव्हता, म्हणजे कसं दाखवायचं त्यांना. आता बघूया झोपले की आहेत जागी. शेरू, शेरू कुठे आहे? शेरू, ही 2 आहेत. आला हा एक छोटूसा शेरू. ही आहे कुकी, हा आहे लिओ, आणि हा शेरू, आणि हा मधला शेरू. अशी 3 पिल्ले. आता त्यांच्या भुकेचा टाईम झाला आहे. आता मी बाहेर आले म्हटलं की त्यांना काय आता मम्मी जेवण देणार, म्हणून त्यांना वाटत असेल. आता त्यांना जीव घालतात आहे. 3 दिवसातनं 2दा किंवा 3दा असं देते. आणि थंड देते, कारण की आता ऊन खूप आहे ना. तर मग ताक वगैरे देते, म्हणजे फ्रूट्स देते, आणि असं असलं सगळं म्हणजे हलकं हलकं देते. आता त्यांना जेवायला पण घालायचं आहे. हे बाहेर आहे मी, आमच्या बाहेरचं आहे सगळं. इथं बाहेर आहे मी. ती चालली आहे स्टेअर्सवरती, कारण की आता कपडे काढायचे आहेत. वरती आहेत तर टेरेसवरती. आता ना खरंच मशीन तर काय झालं, अचानक माझी मशीन बंद पडली. त्याच्यामध्ये त्याचं स्पिन गेले. म्हणजे मशीन चालू आहे, फक्त पिळायचं असते ते बंद पडलेलं आहे. आणि हातानंच धुवून टाकत आहे. तरी पण गरमी इतकी असल्यामुळं कपडे मस्त असे वाळून यायला लागले. काही टेन्शन नाही. म्हटलं रिपेअरी करायला सांगितलं आहे, जेव्हा येतील तेव्हा येतील, काय फरक नाही पडणार. आता काय उन्हाळा आहे आपलं, होऊन जातं. कपडे असेच घालते मी, आणि एक स्टँड आहे, स्टँडवरती पण घालते. हे बघा किती सुंदर असं फूल आलं आहे झाडाला. किती छान असे क्यूट फूल आलेत. आणि गुलाबची झाडं काय माहीत नाही उन्हाळ्यामध्ये वाळतात की काय. माझी 2 गुलाबची झाडं ना अशीच वाळून गेलेत, आणि कळ्या येऊन येऊन पण वाळल्या, आणि त्याच्यानंतर झाड देखील वाळलं. काय देवालाच माहीत असं व्हायला लागले. हे आहे ब्रह्मकमळचं झाड, आणि ह्याला आता झालं 3 दिवस ना फुलं येत होती, आणि फुलं फुलून पण हे झालेत. येऊन बघायलाच वेळ मिळत नाही. हे असलं सगळं ब्रह्मकमळचं झाडाला फुलं लागत होती. 5 कळ्या आल्या होत्या, आणि 5ची कळ्या देखील फुलल्या, आणि एक गळून देखील पडली खाली. हॅलो फ्रेंड्स, तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतो हे नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, आणि छान कमेंट करून देखील सांगा. वरती टेरेसवरतीच असं मी दगडं वगैरे ठेवते, कपडे उडून जाऊ नयेत. तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघता हे देखील मला कमेंट करून सांगा.
इतकं ऊन आहे खरं. माझ्या घरच्या आजूबाजूला भरपूर झाडे लावली आम्ही, म्हणून त्याच्यामुळं तुम्हाला वाटत असेल की ऊन नसेल. खरं घरावरची पत्रे आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त आजूबाजूला खूप सारी झाडं आहेत. फुलं पडली मोगरीची, छान अशी फुलं येताना घेऊन जाते खाली देवाला घालायला. मोगरीची फुलं घेऊन आली वरून, आता स्वामींना घालते. सकाळी पूजा करायची टायमाला वरती गेलेच नाही. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू. परत भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.